एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती। त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालेलं होतं। तिचा नवरा एका सरकारी कर्मचारी होता आणि नोकरीवर असतानाच त्याचं निधन झाल्यामुळं त्याच्या बायकोला त्या ठिकाणी नोकरी लागली होती आणि तिचा नोकरी करून उदरनिर्वाह करायची आणि तिला 2 मुलं सुद्धा होते। आता ती हे सगळं करत असताना तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि तो तरुणासोबत झाल्यानंतर तो तिच्या घरी मोठ्या प्रमाणात जाणं येणं करत होता आणि त्याचं जाणं येणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आजूबाजूच्या लोकांना सुद्धा शंका येऊ लागली, कारण की तिच्याकडे येणारा जो तरुण होता तो तिच्यासोबत संबंध सुद्धा ठेवत होता आणि तो तिच्याच नात्यातला होता, तिच्याच जवळचा होता। पण जेव्हा या गोष्टीची माहिती त्या महिलेच्या मुलांना समजली तेव्हा घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तराखंड राज्यामध्ये घडलेली। उत्तराखंडचं जे हरिद्वार आहे त्याच परिसरामध्ये आणि तिथंच घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 1 जानेवारी 2024ची। 1 जानेवारी 2024ला या हरिद्वारमधील जे कनखल पोलीस स्टेशन आहे त्या परिसरामध्ये एक बहराईगी कॅम्प आहे आणि त्या कॅम्पच्या बाजूला नदी आहे आणि त्याच नदीच्या कडेला एका 17 वर्षाच्या तरुणाची मुलाची डेड बॉडी असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली। पोलीस घटनास्थळी गेले, तो जो मृतदेह आहे तो ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की तो मुलगा 17 वर्षाचा आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये गंभीर स्वरूपाने मारलेला आहे आणि त्याचा गळासुद्धा आवळलेला आहे। तशा खुणा त्याच्या शरीरावर दिसल्या होत्या, म्हणून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला होता। पण मात्र तो मृतदेह कोणाचा आहे, काय आहे याचा तपास सुद्धा पोलीस करतच होते। आता या संपूर्ण गोष्टीचा तपास पोलीस करत असतानाच त्याच परिसरामध्ये एक महिला त्या ठिकाणी आली आणि तिने सांगितलं की तिचा मुलगा हा बेपत्ता झालेला आहे आणि तिचा मुलगा कालपासून अजून सुद्धा घरी आलेला नाही। मग पोलिसांनी तो मृतदेह तरुणाचा ताब्यात घेतलेला होता। पोलिसांनी शंका उपस्थित केली आणि त्या महिलेला सांगितलं की एक मृतदेह आमच्या ताब्यात आहे, तुम्ही जर त्याची ओळख पटवली तर कदाचित तो तुमचाच असेल किंवा इतर कोणाचा असेल याची आपण एकदा खात्री करून घेऊ। आता त्या महिला रडत रडत तो मृतदेह पाहण्यासाठी गेली आणि ओळख पटली की तो जो मृतदेह आहे तिच्याच 17 वर्षाचा मुलाचा आहे आणि त्याचं नाव आहे क्रिश नावाच्या मुलाचा मृतदेह पाहून ती महिला डासाडासा रडू लागली आणि हे सगळं कोणी केलंय, काय केलंय याचा लवकरात लवकर उलगडा करा अशी विनंती पोलिसांना करू लागली। आता पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास लावायला सुरुवात केली। आजूबाजूचे सगळे काही CCTV कॅमेरे हे ते विचारपूस चालू केली, पण मात्र पोलिसांना काहीही सबूत, काहीही क्ल्यू त्या ठिकाणी मिळत नव्हता। मग पोलिसांनी याच महिलेला कसून विचारलं की तुमचा मुलगा कोणाबरोबर गेला होता, काय गेला होता आणि कधीपासून बेपत्ता आहे हे सगळं विचारलं। तेव्हा ती जी महिला आहे तिनं सांगितलं की तिचा एक पुतण्या आहे आणि त्या पुतण्याबरोबर हा क्रिश गेला होता आणि त्या पुतण्याचं नाव आहे अमित कटारिया याच्यासोबत तो गेला होता आणि पोलिसांनी मग तिच्या पुतण्याला अमित कटारियाला ताब्यात घेतलं, त्याला विचारलं, त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं। त्यानं सांगितलं की ती जी विधवा महिला आहे, सरकारी नोकरीला आहे, तिचं आणि तिच्या पुतण्याचं या अमित कटारियाचं या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते, कारण की त्याच्या चुलत्याला वारून निधन होऊन बरेच वर्ष झाले होते, म्हणून हा तिच्या घरी जाणं येणं वाढलं होतं। तिच्या सगळ्या काही कामामध्ये मदतसुद्धा करायचा आणि हे करता करता या दोघांच्यामध्ये एकदम जवळणूक आली आणि हा जो अमित कटारिया आहे तो त्याच्याच काकीसोबत नको ते कृत्य करायचा, रात्र रंगीन करायचा। आणि हे सगळं करत असताना त्या महिलेच्या जे 2 मुलं आहेत
त्यांना सुद्धा ही बातमी माहीत झाली होती। त्यांनी सुद्धा रात्री हा सगळा प्रकार बघितला होता। पण मात्र तो जो अमित कटारिया आहे त्यांचाच भाऊ त्यांच्याच भावाला धमक्या द्यायचा आणि सांगायचा, हे जर कोणाला सांगितलं, काही जर केलं तर तुमचे परिणाम वाईट होतील, तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडेल, अशा धमक्या त्यानं त्याच्या चुलत भावाला दिले होते। मग आता ते सुद्धा शांत बसलेले होते, कोणाला काही सांगत नव्हते, काही नव्हते। पण मात्र एक दिवस जेव्हा 31ची तारीख आली, 31 डिसेंबर 2023ची तारीख आली, तेव्हा अमित कटारियानं त्याची जी विधवा काकी आहे तिला घेऊन बाहेर गावी जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करायचं, बाहेर जाऊन एन्जॉय करायचा याचं संपूर्ण नियोजन केलं होतं। हे दुसऱ्या परिसरामध्ये हॉटेलसुद्धा बुक केली होती, कारण की या दोघांना तिकडं जाऊन नवीन वर्ष सेलिब्रेट करायचं होतं। पण त्या विधवा महिलेचे जे एक मुलगा आणि एक मुलगी होते, या दोघांनीही तिला जोरदार विरोध केला होता आणि त्यामध्ये तो जो क्रिश आहे त्यानं सुद्धा विरोध केला होता। पण मात्र जेव्हा या अमित कटारियानं संपूर्ण तयारी करून सुद्धा त्याचाच चुलत भाऊ त्याला अडथळा ठरतोय हे त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं तुला फिरायला नेतो म्हणून 31 तारखेला प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर फिरायला नेलं आणि तिकडं गेल्यानंतर त्याचे जे 2 मित्र होते त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या 2 मित्राला बोलून घेतल्यानंतर या चौघांनी मिळून त्या ठिकाणी दारू पिली आणि एकदम नशा केली। नवीन वर्षाचा जल्लोष, नवीन वर्षाचं स्वागत ते एका नदीच्या कडेला बसून करत होते। पण दारू मोठ्या प्रमाणात चढल्यानंतर त्याचे जे 2 मित्र आहेत अमित कटारिया याचे, ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि तिथं फक्त अमित कटारिया आणि त्या विधवा महिलेचा मुलगा क्रिश हे दोघंजण चुलत भाऊच होते आणि हे दोघंजण त्या ठिकाणी थांबलेले होते। मग अमित कटारियाला ते सगळं आठवलं आणि हाच कुठंतरी अडथळा ठरतोय म्हणून त्यानं त्याचा गळा आवळला आणि नशेच्या अवस्थेमध्ये त्याला सुद्धा विरोध करता आला नाही, कारण की तो 17 वर्षाचा होता। त्याचा गळा आवळल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडल्यानंतर जवळच असणारे जे दगडं आहेत ते अमित कटारियानं त्याच्या डोक्यामध्ये मारले आणि डोक्यामध्ये मारल्यामुळं त्याचं तिथंच जीव गेला, तो ठार झाला आणि मग त्याच परिसरामध्ये त्या नदीच्या कडेला त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तो त्याच्या घरी त्या विधवा महिलेकडे निघून गेला आणि घरी गेल्यानंतर त्या विधवा महिलेनं विचारलं की क्रिश कुठं आहे, ते तर तुझ्यासोबतच गेला होता, अजून कसं काय आला नाही। तर तो म्हणाला की तो त्याच्या मित्रासोबत तिकडं एन्जॉय करतोय, 31चा एन्जॉय करतोय, मला काय माहीत नाही सकाळपर्यंत वापस येईल। आणि मग रात्रीसुद्धा या दोघांनी त्या विधवा महिलेनं आणि तिच्या पुतण्यानं या अमितनं सगळं काही केलं आणि जेव्हा सकाळ झाली, सकाळचे 10-11 वाजले तरीसुद्धा तिचा मुलगा क्रिश घरी आला नाही, म्हणून ती लगेचच या परिसरामधल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेला होता, त्याची ओळख पटलेली होती। आता पोलिसांनी त्या अमित कटारियाला ताब्यात घेतलं, कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय आणि जे प्रमाण वाढत चाललंय त्यामधून कशा पद्धतीनं धक्कादायक घटनासुद्धा घडत आहेत, या आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं। हे सगळं जे प्रमाण आहे ते कशामुळं वाढत चाललंय, याचे काय काय कारणं असू शकतात हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।